आम्ही निघतो. हो, ऑफिसला जाता जाता झालो होतो. येतो. नाही पण बरं झालं आलात ते, बरं वाटलं आम्हाला. अरे शरू, तू पण चल ना, आता एकच तर ऑफिस आहे. ते पप्पा, मी तुम्हाला सांगणारच होते. म्हणजे मी आधी नाहीच बोलली होती, पण आकाश दादा आणि साक्षी वहिनीने आग्रह केला म्हणून मला परत ऑफिस जॉईन करावं लागलं. सॉरी. हरकत नाही, मी समजू शकतो. काय त्यावेळीची परिस्थिती नसेल तू सांगू शकशील असं. मला माहिती आहे माझ्या आई पोरी माझ्यापासून काही लपवणार नाही. काय परिस्थिती माणसाला भाग पाडते काही गोष्टी करायला. पण चांगली गोष्ट आहे तुम्ही सगळे एकत्र काम करताय. आकाशचा नवीन बिझनेस आहे, त्यालाही मदत होते. चांगलं आहे. थँक्यू. चला. थांबा थांबा, प्रसादाचं जेवण केलंय, पटकन नैवेद्य दाखवते आणि घेऊन येते. बाय, मदत कर मला, ये. चला. थँक्यू काकी. जरा बोलायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे आता या दोघांच्या साखरपुड्याचं ठरवायला लागेल ना आपल्याला. हो ना, म्हणजे आता चातुर्मास सुरू होईल ना, मग त्याच्यानंतर एवढे काही मुहूर्त पण नाही आहेत. आपण साखरपुडा तरी करून घेऊया. आता जे झालं ते झालं, पण कसं आहे की आता लोकांना हळूहळू ह्यांच्याविषयी कळेलच. मग आपल्या कानावर काहीतरी येण्यापेक्षा ना आपणच आपलं आपलं काहीतरी ठरवूया ना. मी कोणावर दबाव नाही टाकत आहे, पण आता जे काय आहे ते तुमच्याच हातात आहे. मला कळतंय का की तुम्ही काळजी करू नका. आपण उद्याच भेटू साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी. मी बोलीन आईशी. चला, येतो. शरू शरू निघाले ते, ये लवकर. येते. चल आपण पुढे. धन्यवाद. चल. सो व्हॉट यू थिंक अबाउट स्किन केअर? स्किन केअर? मॅडम, हे कॉस्मेटिक्सचं ऑफिस आहे का? मी मार्केटिंगसाठी आली आहे. मार्केटिंग कसलं पण असू शकतं ना. पण मॅडम, माझा ह्या आधीचा जॉब FMCG मधला होता, फूड प्रोडक्टचा. मग इथे कशाला आली आहेस? मला असं कळलं की इथे पण तशाच प्रोडक्टची ओपनिंग आहे. नाही आहे, इथे आम्ही फूड प्रोडक्ट्स बनवत नाही, फक्त खातो. पण अमृतधारा तुझ्यासाठीच येते. यू नीड इट. लिव्ह. हां? आय सेड गो. यू डोंट फिट फॉर दिस रिक्वायरमेंट. ही सायली गेली आणि मला हेडेक देऊन गेली. कशात आपण ना मुद्दामून करतो हे सगळं. कशा तरी स्टुपिड मुलींचा इंटरव्ह्यू घ्यायला बसवलंय मला इकडे. येस. समायरा मॅडम, तुम्ही एकट्याच आहात? कोणी दिसतंय का समोर? नाही, मग पण मग तुम्ही बोलत कोणाशी होत्या? काय माझे केबिन मध्ये भूत बीत आहे की काय? हा? काय काम आहे तुझं? नाही, माझं काय काम असणार, माझं काय काम नाही. पण कामासाठी 3 कॅन्डिडेट आले, त्यांचे इंटरव्ह्यू बाकी आहेत. पाठवू काय? मोर 3 कॅन्डिडेट्स. गॉड, किती कामं करू मी? आय एम ऑलरेडी व्हेरी टायर्ड. अगं तरी झाले. शेवटचे 3 आहेत मॅडम, शेवटचे 3 झाले. हे ताईडे, ते पार्टीला जाता जाता चुकून आपल्या ऑफिस मध्ये घुसलेल्या ताई आहेत बघ. आपल्या HR मॅडम ग, समायरा मॅडम. त्यांना कशाला ते इंटरव्ह्यू घ्यायला लावलेत नवीन पोरींचे. तर कंटाळा आलाय त्यांना, नीट नाही घेतात त्या.
करू दे रे, तेवढाच तिचा टाइमपास. नाहीतर ती आपलंच डोकं खात बसेल. करू दे काय काम करते ते. आई त्यांना काही काम येत नाही. तू हळदीच्या वेळी ते ज्यूस द्यायला सांगितलेले बघ, ते पण नीट जमलं नव्हतं त्यांना. सो दादा, या साक्षी ऑर्गॅनिक्स प्रोजेक्टसाठी मला नेक्स्ट वीकपासून जॉईन करायचं आहे, माय राईट? राईट. यू स्टडी द प्रोजेक्ट दिस वीक. प्रोजेक्ट काय आहे, आपण त्यात काय करतोय हे नीट समजून घे. आपली इन्व्हेस्टमेंट काय आहे. एक मिनिट, सॉरी टू कट यू, पण हे सगळे नंबर्स आहेत, मला काही कळतच नाही आहे. प्लीज कोणाला असाईन करशील का मला हेल्प करायला? आय न्यू तुला मदत लागणार आहे, आणि म्हणूनच मी विचार करतोय की तुझ्या ट्रेनिंगची जबाबदारी मिस परबला द्यावी. हो, मिस परब म्हणजे शर्वरी? हो काय हो. नाही म्हणजे शर्वरीवर एवढा विश्वास आहे तुझा? तिच्यावर नाही, तिच्या कामावर. ओ, कामावर विश्वास आहे. याच शर्वरीला थोडे दिवस अगोदर जॉबवरनं काढणार होतास, पण कामावर विश्वास आहे हे ऐकायला चांगलं वाटलं. कामाबद्दल बोलूया आपण. अरे असं काय करतो, एवढी स्मार्ट आहे का ती शर्वरी? नाही म्हणजे खानोळकरांच्या यंग जनरेशनला तिला ट्रेन करायला सांगतोयस, एवढी स्पेशल आहे का ती? स्पेशल असं काय नाही, पण कामात प्रामाणिकपणा आहे. काम सांगितलं की वेळेत पूर्ण करते. कुठलीही जबाबदारी घेतली की ती शेवटपर्यंत नेते. खूप मेहनती आहे, क्रायसिसमध्ये घाबरत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कामावर विश्वास आहे, त्यामुळे चुका कमी करते. रिअली? हो, पण एकदा बोलायला सुरुवात केली की कानातून रक्तच काढते. नॉक करून येत नाही बघ, ह्यालाही कळतं. हा सुद्धा दाराकडे हात दाखवतोय. सॉरी, पण कानातून कोण रक्त काढतं? अरे, जे जास्त बडबड करतात ते कानातून रक्त काढतात, बरोबर आहे. आणि जे नॉक करून येत नाहीत ना ते डोकं उठवतात. आता सॉरी बोलली ना. बोलली ना. सर, मी तुम्हाला काही मेल्स केलेत, प्लीज लवकर अप्रूव्ह द्या, म्हणजे अर्जंट काम आहे. तेच करतोय मी. वाचू ना. ए, शर्वरी, तू करेक्ट टाइमवर आलीस. का? दादाने तुला मला ट्रेन करायची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सांगितली. मी बेस्ट आहे. मी तुला चांगलंच खरं तर ना, मी सगळ्यांनाच चांगली ट्रेनिंग देऊ शकते. म्हणजे बायकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. आता फक्त याला ट्रेन करायचंय. साक्षी ऑर्गॅनिक्सची सगळी माहिती याला सांगा. ए, अजून पण खूप काही बोलत होता दादा. गौतम, बोलण्यात वेळ वाया घालवणार आहेस का तू? अरे असं काय करतो, आपल्याला स्टाफला एनकरेज करायला नको का? शर्वरी, दादा तुला खूप प्रेस करत होता. त्याचं असं म्हणणं होतं की तू खूप स्मार्ट आहेस, तू मेहनती आहेस, गौतम, इनफ. आणि काय ते तू क्रायसिस मध्ये घाबरत नाहीस. खरंच? म्हणजे खरंच माझी तारीफ करत होता हा? अरे अजून काय काय बोलला माहितीये? आणि काय? तुम्ही काम करणार आहात का फक्त बडबड करणार आहात? नाही, बडबड करायची असेल तर बाहेर जाऊन बसा. आणि तू कपडे बदलून काही होणार नाहीये. काम करशील तर लग्न होईल. आहे ना लक्षात? बघितलंस? आणि तू बोलत होतास की हा तारीफ करतो. चल.